मॉर्निंग एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? तर चला, आज मी काहीतरी बनवणार आहे आणि माझ्याच कामामध्ये ना तर माझा कार्टून पण आलेला होता आणि म्हणाला की मम्मी तुला मदत करू का गं? तर त्याने छान प्लेट वगैरे मला वॉश करून दिली होती आणि असं छान कढीपत्ता आणि शेंगदाणे आणि मिरची आणि हे घेतलेलं आहे सोबत मी छान 4-5 लसणाच्या पाकळ्यासुद्धा. तर आता तुम्हाला एवढं बघून तर कळलं असेल की मला काय बनवायचं आहे. नाही कळलं असेल तर चला मी तुम्हाला काहीतरी सांगते. तर आज मी फर्स्ट टाईम बनवणार आहे. तर माझं थोडं तेल जास्त झालेलं होतं, तेल थोडं काढून घेतलेलं आहे. तर मी बनवत आहे कढीपत्त्याची चटणी, जी आपल्या हेल्थसाठी, आपल्या हेअरसाठी, आपल्या डोळ्यांसाठी, आपल्या पोटांसाठी सुद्धा खूप छान आणि हेल्दी असते. तर म्हटलं चला, खूप दिवसाची माझी इच्छा होती चटणी बनवायची, तर आज तो दिवस आलेला आहे. तर हे चटणी कोणी कोणी खाल्ली आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि याचे फायदे तुम्हाला किती मिळाले मला ते सुद्धा पण सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे बनवतात हे सुद्धा पण सांगा. तर चला, म्हटलं आज मी कोण्या पद्धतीमध्ये बनवत आहे तर बिलकुल सिंपल पद्धतीमध्ये, खूप असं काही याच्यामध्ये ॲड करणार नाही आहे. बिलकुल अशा 2-3 गोष्टी ॲड करून मी फक्त ही चटणी बनवणार आहे. तर माझी खूप दिवसाची इच्छा होती की याची चटणी खाऊन बघावं, याचे बेनिफिट कसे आपल्याला मिळतात ते सुद्धा. कारण की आता हे मला हेअरसाठी पाहिजे होती, मला दुसरं काहीच नाही आहे. कारण की मला पोटाचा तेवढा काही त्रास नाही आहे, स्किन प्रॉब्लेम पण काहीच नाही आहे. आणि हो, डोळ्यांसाठी आणि केसांसाठी सर्वात जास्त मला केसासाठी पाहिजे होते याची आणि त्याच्यासाठी म्हणून मी बनवत आहे. आणि मी प्रयत्न करेल की माझ्या डाईटमध्ये हे चटणी असेल बा. तर सचिनी छान मस्त काल असं फ्रेश कढीपत्ता आणलेला होता, त्याला म्हटलं छान मस्त खोडून ठेवलं मी आणि सकाळला छान मॉर्निंगमध्ये मस्त याला छान धुवून आणि सुकवून घेतला जेवढं मला पाहिजे. तर मला जेवढं पाहिजे होतं वाटीभर मी तेवढंच छान मस्त धुवून वगैरे 1-1.5 घंटा छान याला सुकवून घेतला. कारण की याच्यामध्ये पाणी वगैरे बिलकुल पाहिजे नाही आणि तेव्हाच तो आपला मस्त छान कढीपत्ता असा कुरकुरा होणार आहे. तर मी कढीपत्ता छान असं मस्त कुरकुर होतपर्यंत छान भाजून घेतला आहे. शेंगदाणेसुद्धा असे छान भाजून घेतलेलं आहे. कारण की आपण जेवढं छान भाजू ना तेवढे दिवस छान चटणी पण राहणार आणि मग त्याला स्मेल वगैरे येणार नाही. कारण की हे कमसे कम मी आठवड्याभरची करून ठेवलेली आहे, खूप दिवसाची करून नाही ठेवलेली आहे. कारण की मला खूप असं दिवस झालेले पण सुद्धा असे वस्तू मला नाही खाऊशा वाटत. जे आपण बनवू शकतो हप्त्याचं वगैरे, 1 हप्ता झाला तर आपण परत बनवू शकतो. तर अशा गोष्टी मी फक्त आठवड्याभरच्याच बनवून ठेवते, जास्त दिवसाच्या बनवून नाही ठेवत. तर छान असा करपलेला होता आणि परत मी अजून 10 मिनिट किंवा 15 मिनिट थंड होऊ देणार होती. कारण की मला असं वाटते की अजून छान मग कडक फार येतात अजून कढीपत्ता. तर त्यामुळे कारण की मिक्सरमध्ये छान तऱ्हेनं ब्लेंड होईल. तर फायनली मिक्सरमध्ये ब्लेंड वगैरे करून घेतलं आणि हे त्याच्यामध्ये आता आमचूर पावडर मी टाकणार आहे आणि कसं ब्लेंड केलेलं आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे मी. तर आपल्याला खूप काही जास्त याला ब्लेंड करायचं नाही आहे आणि स्वादनुसार मी असं मीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी आमचूर पावडर म्हणजे खट्टा मिठासाठी, टेस्टसाठी खूप छान असतो, थोडा आंबट लागतात आणि हे असं मीठ घेतलेलं आहे. तर मीठ आपल्या स्वादनुसार, म्हणजे मला जेवढं लागते मी तेवढं घेतलेलं आहे, तर तुम्ही पण तुमच्या स्वादनुसार घ्या. तर फायनली असं छान मस्त माझं झालेलं आहे चटणी आणि खाऊन बघितली तर थोडं मीठ कमी झालेलं होतं. तर मी परत त्याच्यामध्ये ॲड केलं मीठ, कारण की मला फारच कमी वाटत होतं. मी जास्त खात नाही, पण कमी जर झालं ना माझं पोट पण भरत नाही. तर मला जेवढं लागते ना मी तेवढंच बरोबर मीठ घेते. तर फायनली मस्त असं छान झालेलं आहे माझी चटणी. तर मी आता याला छान मस्त, हे बघा असं छान दरदरा पण झालेला आहे. असं आपल्याला दरदराच पीस करून घ्यायचा आहे. कारण की आपल्याला खूप याचा पावडर वगैरे करून घ्यायचा नाही आहे. पावडर जर करून घेतला ना तो खायला वेगळंच वाटेल. आणि मी अजून परत एकदा टेस्ट करून बघितली तर खायला तर छान वाटते, पण कढीपत्ता कसं आपण असं जेवणामध्येच खाऊन आहो. तर मी फर्स्ट टाईम अशी चटणी खाते तर मला तेवढी स्टार्टिंगला पसंत नाही हो. पण सवय नक्की एकदा जर पडेल ना तर मग आपल्याला नंतर काहीच वाटणार नाही. मला असं वाटते की हे 1 वेळा केल्याने काही होणार नाही आहे आणि हे 7 दिवस खाल्ल्याने काही होणार नाही आहे. तर आपल्याला कमसे कम आपल्या डाएटमध्ये नक्की ठेवावं लागेल, तेव्हाच याचे बेनिफिट्स माहीत पडेल आपल्याला. तर असं दरदरा पीस करून घेतलेलं आहे आणि फायनली मी आता मस्त छान याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर हे स्टोअर करून ठेवायचं नाही, मला खायचं पण आहे. आणि त्यानंतर परत मी अजून आता बनवणार आहे लड्डू मुलांसाठी. तर मी मुलांसाठी असं काही ना काही बनवत असते, ते पण हेल्दी. मला असं त्यांना म्हणजे करून घालायला खूप आवडते. आता आपल्या टायमाला तर आपल्या आईवडिलांना तेवढं काही टाईम नव्हता मिळत आणि माझी पण आई मला द्यायची वगैरे, पण बाय चान्स वगैरे.
तर मला मुरमुऱ्याचे लाडू खूप आवडायचे. मी तेच खायचे आणि माझी हेल्थ वगैरे चांगली होती, तर मला असं काहीच प्रॉब्लेम नव्हतं की मला लड्डू करून द्यावं, मला चारावं, असं मला काहीच नव्हतं. मी माझी इम्युनिटी पॉवर खरंच खूप स्ट्राँग होती. पण आताच्या मुलांची तसं आहेच नाही. माझा जो मोठा मुलगा आहे ना, तो थोडा वीक आहे शरीराने. त्याच्या हाईटमध्ये पण थोडे प्रॉब्लेम आहे. पण मी खूप प्रयत्न करते त्याच्या हाईटसाठी, त्याचं वेट वाढायसाठी, कारण त्याचं वेट पण कमी आहे. तो 14 वर्षाचा असूनसुद्धा त्याचं वेट फक्त 28च आहे, जास्त नाही आहे. डॉक्टर म्हणाले होते की याचं वेट खूप कम आहे. आणि मग मी मुलांसाठी असं काही ना काही बनवून देत असते, कारण की मला थोडी माझा छोटा मुलगा ना खूप छान आहे, त्याची हेल्थ, त्याचं वेट खूप छान आहे. पण मोठ्या मुलाचं थोडं मला टेन्शन येते. आणि मी लहानपणापासूनच, जेव्हापासून मुलं आहे ना, मी तेव्हापासूनच त्यांची खूप काळजी घेते. तर जेवढं होईल मी तेवढं करण्याचा प्रयत्न करते. त्याची पण मेहनत सुरू आहे. त्याचं थोडं हाईटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे. पण चला, जेवढं होईल तेवढं आपण पण प्रयत्न करावे. आणि मी मुलांसाठी खरंच खूप काळजी, खूप केअरली घेते. मला आवडतेच पर्सनली त्यांच्यासाठी, कारण की मला असं वाटते आपण जर मुलं जर जन्माला घातलं ना, तर त्यांची काळजी पण घेणं हे आपलं काम आहे. असं नाही का बस झालं त्यांना, ते मोठे झाले बस ते आपलं करेल, नाही, त्यांच्याकडे लक्ष पण देणं फार गरजेचं आहे. कारण की हे आजकालची पिढी खूप ॲडव्हान्स आहे. आणि मला तर असं वाटते की जेवढे चांगली पण आहे, तेवढी वाईट दिशेने सुद्धा जायलासुद्धा वेळ लागत नाही, वाईट मार्गाने सुद्धा जायला वेळ लागत नाही. म्हणून त्यांच्याकडे खानपानाकडे लक्ष देणं, त्यांच्या डाएटकडे लक्ष देणं आणि त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं वाटते. आणि प्रत्येक पॅरेंट्स लोकांनी, मला असं वाटते, त्यांची जशी काळजी घेतली पण पाहिजे ना, तर तशी त्यांच्या हेल्थची सुद्धा पण काळजी घेतली पाहिजे. तर मला असं वाटते. आणि मी घरी राहते म्हणून असं नाही आहे, जे कामालासुद्धा जाते ना, त्यांनीसुद्धा वेळात वेळ काढून आपल्या मुलांसाठी असे लड्डू बनवतात, जे कमजोर आहे शरीराने. तर आणि खूप छान रिझल्ट आहे, कारण की मी मुलांना भरपूर वर्ष झाले मी असे त्यांना लड्डू बनवून देत असते. तर याचे रिझल्ट खूप छान आहे. आणि थोडे थोडे मला असं वाटते की याचे रिझल्ट दक्षवर दिसत पण आहे. तर मखाण्याने खरंच खूप छान याचा रिझल्ट आहे. आणि मखाणे, फुटाणे आणि शेंगदाणे तुम्हाला माहीत असेल की खूप जणाला आता माहीत आहे की याचे रिझल्ट, याचे बेनिफिट्स किती छान छान आहे. पण ज्यांना माहीत नसेल त्यांना मी शॉर्टकटमध्ये सांगत आहे. तर शेंगदाण्यामुळे आपल्याला बघा, आपल्याला पहिले गूळ आणि शेंगदाणे अगोदर खायला द्यायचे किंवा लड्डू बनवून द्यायचे. म्हणून मी आता शेंगदाण्याचा उपयोग करणार आहे, कारण की खूप छान रिझल्ट आहे त्याचे. आणि हो, हे मोठेसुद्धा पण खाऊ शकतात. ज्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन, विटॅमिन कमी आहे, ज्यांच्या हड्ड्यामध्ये कटकटपणा आवाज येतो, तर ते सुद्धा पण खाऊ शकतात, कारण की खूप छान रिझल्ट आहे या लड्डूंचे. आणि फुटाणेसुद्धा. तर फुटाण्यानी तुम्हाला माहीत आहे, खूप लोकं डाईटमध्ये फॉलोसुद्धा करतात खाण्यामध्ये सकाळच्या टायमाला, कारण की आपल्या हड्ड्यांसाठी, आपल्या हेल्थसाठी आणि याच्याने आपल्याला एनर्जीसुद्धा मिळत असतात. आपले हड्डे स्ट्राँग पण राहतात, मजबूत पण राहतात आणि खूप छान रिझल्ट आहे याचे. आणि मखाण्याचे फायदे तर खरंच खूप छान आहे. तर पर्सनली मी माझा पण एक तुम्हाला एक हे सांगते, म्हणजे मला सूट झालं. प्रत्येकाला होईल नाही होईल मी ते नाही सांगू शकत, कारण की मी काही डॉक्टर नाही आहे. पण मला ज्याच्याने याच्याने फायदे जे झाले आणि ते खरंच खूप छान आहे. तर मखाण्याने मला मुंग्याचा प्रॉब्लेम होता, तो खरंच बंद झालेला आहे. तर हे बघा, असं छान दरदरा कूट करून घेतलेलं आहे आणि हे 3-4 गुळाचे खडे घेतलेले आहे. तर फायनली आता मी याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे छान 4-5 चम्मच. हे 25च लाडू झालेले होते, याच्यातले 2-3 गायब पण झाले होते. करता करताच मुलांनी खाऊन पण घेतलेले होते. तर खूप छान झाले आणि तुम्ही पण करून बघा आणि मुलांना द्या आणि स्वतः पण खा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आता ब्लॉग मी इथेच खतम करते. तर व्हिडिओला आवडला असेल ना, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत नवीन एका व्हिडिओसोबत मी तुमच्या पुढे घेऊन येईल. आणि असेच माझ्यासोबत तुमचा आशीर्वाद ठेवा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा. आणि जर तुमच्या असून कोणी जर असेल तर त्यांना नक्की शेअर करा. तर चला, आता ब्लॉग मी इथेच खतम करते. तोपर्यंत सर्वांना बाय.